आणि आता झी 24 तासची एक एक्सक्लुझिव्ह बातमी। ठाणे रेल्वे स्टेशन हे गर्दीचं स्टेशन म्हणून ओळखलं जातं। लाखो प्रवासी दररोज इथून प्रवास करत असतात। मात्र याच ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ची दुरवस्था झाली आणि या ठिकाणी लोखंडी खांब आणि विजेच्या तारा कशा धोकादायक अवस्थेत आहेत ते पाहूया। हे लोखंडी खांब कोसळून दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल असा सवाल आता उपस्थित होतोय। तसंच विजेच्या तारांचा स्पर्श होऊन जर शॉक लागण्याची जी भीती आहे, काही दिवसांपूर्वीच खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे स्थानकाची पाहणी केली होती। मात्र या पाहणीनंतर सुद्धा परिस्थिती जैसे थे असल्याचंच पाहायला मिळतंय आणि या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न इथले प्रवासी विचारतात। अक्षरशः जीव मुठीत धरून या प्रवाशांना या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय। ठाण्यातल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 ची ही दुरवस्था पहा। खरं तर सर्वाधिक गर्दी ठाणे स्टेशनवर असते, कारण ठाणे हे एक जंक्शन आहे। या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा थांबतात, लोकल ट्रेन सुद्धा थांबतात, हार्बर ट्रान्स हार्बरच्या सुद्धा लोकल इथून सुटत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी संख्या आपल्याला या स्टेशनवर दिसत असते। मात्र किती धोकादायक अवस्थेत या ठिकाणी प्रवाशांना आपला प्रवास करावा लागतो हे दिसतंय। लोखंडी खांब आणि विजेच्या तारा अशा धोकादायक अवस्थेमध्ये लोंबकळतात आणि हे लोखंडी खांब कोसळून दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शॉक लागण्याची शक्यता आहे। खरं तर खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे स्थानकाची पाहणी केली होती, मात्र या पाहणीनंतर सुद्धा ही सगळी परिस्थिती जैसे थेच आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे मध्य रेल्वेच्या ठाणे या रेल्वे स्थानकावर। ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी जे आहेत ते रेल्वेने प्रवास करत असतात, परंतु याच रेल्वे स्थानकामधील असणाऱ्या फलाट क्रमांक 5 ची मोठ्या प्रमाणामध्ये दुरावस्था झाल्याचं दिसून येत आहे। आता मी सध्या आहे फलाट क्रमांक 5 वर। ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर चक्क लोखंडी खांब जे आहेत ते दोरीच्या आधारावरती टिकून आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतील। आपण पाहिलं तर या खांबांच्या खाली काही प्रवासी देखील आपल्याला उभे राहिलेले जे आहेत ते दिसून येत असतील। पाहिलं तर मध्य रेल्वेचं हे महत्त्वपूर्ण स्टेशन आहे, पण पाहिलं तर आता देखील या रेल्वे स्थानकावरती मोठी गर्दी जी आहे ती चाकरमान्यांची असेल, प्रवाशांची आपल्याला दिसून येत असतील। परंतु आपण पाहिलं तर हे जे मध्य रेल्वेचे जे खांब आहेत रेल्वे स्थानकावरील ते चक्क दोरीच्या आधारावरती असतील, या ठिकाणी बांधण्यामध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर त्या दोरीला जे आहे ते काही वायरी देखील, केबल्स देखील जे आहेत त्या बांधलेल्या आहेत। परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जो खांब आपण या ठिकाणी पाहतोय तो चक्क एका नटबोल्टच्या आधारावरती जे आहे ते टिकून आहे। त्या खांबाला जे आहे ते मधून क्रॅक देखील गेले। आपण पाहिलं तर ट्रेन आल्यानंतर अनेक प्रवासी जे आहेत ते याच ठिकाणावरून या खालच्या बाजूने जे आहेत ते प्रवास करत असतात। मोठी दुर्घटना, जीवितहानी असेल किंवा इतर कोणती हानी जी आहे ती होण्याची शक्यता ह्या ठिकाणावरून नाकारता येत नाही। गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के जे आहेत यांनी या रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा अधिकाऱ्यांसमवेत जो आहे तो केला होता, तरी देखील जे आहे ते सूचना दिल्यानंतर ही अशा प्रकारची स्थिती जी आहे ती या मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकाची दिसून येत आहे। निश्चित आता या ठिकाणाची जी ही दुरावस्था झालेली आहे याकडे रेल्वे प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन कशा प्रकारचं लक्ष देईल हे देखील पाहण्याचं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।